हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमिकस लॉ अकॅडमी. मेन्स 2022 ही एक्झाम आता अनाऊन्स झालेली आहे. 2022 ची जरी ही एक्झाम असेल तरी सुद्धा 24 ऑगस्ट 2024 ला ही एक्झाम होणार आहे. जवळजवळ वर्षभराची प्रतीक्षा झालेली आहे प्रिलिम्सच्या नंतर आणि ॲब्रप्टली जरी ही एक्झाम अनाऊन्स झालेली असेल तरी सुद्धा मोर दॅन 60 डेज आज रोजी अवेलेबल आहेत. अगदी नव्यानं तयारी केली तरी सुद्धा 60 डेज मध्ये आपण JMFC मेन्सची तयारी पूर्ण करू शकतो. त्यामुळं घाबरायचं कारण नाहीये. ॲब्रप्टली जरी अनाऊन्स झालेली असेल तरी सुद्धा. तर बघूया आपण की हे 60 दिवस आपल्याला वापरण्यामध्ये महत्वाचे पॉइंट्स काय आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट ही करायची आहे की प्रायोरिटीज सेटिंग. एक दिवस पूर्ण विचार करायला घ्या. तुम्ही कुठे आहात, किती अभ्यास झालेला आहे, कशावर फोकस करायचा आहे, यासाठी एक दिवस पूर्ण घ्या तुमचा. त्यामध्ये प्रायोरिटीज सेटिंग पहिले हे असे करा की जे एक्झाम, मेन्स, अभ्यास या गोष्टीसाठी गरजेच्या नाहीत त्या सगळ्या गोष्टी आपण 24 तारखेपर्यंत बाजूला ठेवू. आता त्या कोणत्या गोष्टी आहेत हे प्रत्येकाने ठरवायच्या आहेत आणि त्यानंतर आपण प्लॅनिंग करायचं आहे. यामध्ये प्लॅनिंग करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे सब्जेक्ट आपले राहिलेले आहेत, कच्चे आहेत, प्रिपरेशन राहिलेलं आहे आणि अजून थोडंफार त्यावर काम करायची गरज आहे, ते आधी काम पूर्ण करायला पाहिजे आणि ते लवकरात लवकर पूर्ण करायला पाहिजे. ते पूर्ण केल्यानंतर जे महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत, अतिशय महत्त्वाचे सब्जेक्ट कोणते आहेत तर CPC, CRPC, IPC आणि कॉन्ट्रॅक्ट 1 ते 75 हे 4 सब्जेक्ट अतिशय महत्त्वाचे आहेत. इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा यावर फोकस असतो आणि CRPC आणि CPC हे जितकं व्हास्ट करता येईल तितकं व्हास्ट करा. कारण पेपर जर बघितले तर CPC मध्ये वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळ्या टॉपिक्सवर प्रश्न विचारायला लागलेले आहेत. तर हे 2 प्रोसिजरल लॉ जास्तीत जास्त करायचे आहेत. कॉन्ट्रॅक्ट 1 ते 75 पूर्णच्या पूर्ण करायचं आहे. IPC कमी वेळेमध्ये कमी लिहून सोप्या सिंपल लँग्वेजमध्ये जास्त मार्क देणारा सब्जेक्ट आहे आणि कॉन्ट्रॅक्ट सुद्धा कमी लिहून सिंपल समजणारा आणि छोटासा सब्जेक्ट आहे आणि मार्क देणारा सब्जेक्ट आहे. तर मी रेकमेंड करेन CPC, CRPC आपल्या भाषेत पूर्ण लिहिला तरी सुद्धा चालतो. तर हे 4 सब्जेक्ट अतिशय महत्त्वाचे आहेत. सेकंडली कुठले सब्जेक्ट आहेत तर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी पूर्ण करायची गरज नाही, फक्त महत्त्वाचे टॉपिक्स ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी मधले करायला लागतील. SRA जो हा स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट आहे, सगळ्याच्या सगळ्या इच अँड एव्हरी सेक्शन करायला पाहिजे. इव्हिडन्स पण ऑलमोस्ट सगळा करायला पाहिजे. पण इव्हिडन्सच्या बद्दल मला एक स्पेसिफिक मेन्शन असं करायचं आहे की 8 पैकी 6 प्रश्न क्रिमिनल मध्ये लिहायचे असतात. त्यापैकी इव्हिडन्सचे सोडून IPC आणि CRPC वर तुमचा पेपर कव्हर होत असेल तर तो करायला पाहिजे. इव्हिडन्स हा शेवटची प्रायोरिटी. इव्हिडन्सचा प्रश्न लिहायची गरज पडली तर एखादा तिथं हे करायचं आहे, अटेम्प्ट करायचं आहे. कारण इव्हिडन्स हा ओपन टू इंटरप्रिटेशन आहे. त्यातल्या त्यात इव्हिडन्सचं एक्सक्लुजन ऑफ ओरल इव्हिडन्स, कॉन्ट्राडिक्शन, प्रिव्हिलेज्ड कम्युनिकेशन, कॉम्पिटन्सी ऑफ विटनेस आणि एप्रिसिएशन ऑफ इव्हिडन्स, डाईंग डिक्लेरेशन हे प्रश्न अटेम्प्ट करू नका. तर इव्हिडन्स ही शेवटची प्रायोरिटी आहे, पण अभ्यास मात्र इव्हिडन्सचा करावा लागणार आहे. तर आणि त्यानंतर सेल ऑफ गुड्स, पार्टनरशिप, कॉन्ट्रॅक्ट, सेकंड, सिव्हिल राईट्स, अॅट्रॉसिटीज हे सब्जेक्ट जे आहेत ह्याला हे लिस्ट इम्पॉर्टंट म्हणता येणार नाही, हे सुद्धा इम्पॉर्टंटच आहेत. पण प्रायोरिटी वाईज आपल्याला असं प्रिपरेशन करणं हे जास्त प्रॉपर ठरेल. तर आत्ता सुद्धा सुरुवात जर केली तर हे जे महत्त्वाचे मोठे सब्जेक्ट आहेत CPC, CRPC, IPC यांना 4-4 दिवस तरी आता दिले पाहिजेत रिव्हिजनसाठी का असे ना. त्यानंतर TP, कॉन्ट्रॅक्ट 1 ते 75 आणि इव्हिडन्स यांना 3-3 दिवस जर अलॉट केले. एक टेंटेटिव्ह प्रोग्राम मी सांगतोय तुमच्यासाठी. सेल ऑफ गुड्स, पार्टनरशिपला 2-2 दिवस, अॅट्रॉसिटी, सिव्हिल राईट्सला 1-1 दिवस, असं आपण थोडंसं मॅनेज केलं तर अजून सुद्धा राहिलेला अभ्यास किंवा नव्यानं सुद्धा अभ्यास कव्हर होऊ शकतो. मी एकेकाळी JMFC ची एक्झाम दिलेली होती. मी 60 डेज मध्ये पूर्ण अभ्यास फ्रॉम स्क्रॅच सुरू करून संपवलेला होता. तर अशा पद्धतीनं आपण थोडंसं डिव्हिजन करू शकतो. त्यानंतर महत्वाचं जे राहतं ते 60 मार्क्स म्हणजे 2 जजमेंट, सिव्हिल जजमेंट, क्रिमिनल जजमेंट आणि एसे. जजमेंट स्वतःचा फॉर्मॅट पटकन डेव्हलप करा, डेव्हलप केलेला नसेल तर. हा माझा फॉर्मॅट आहे. क्रिमिनल हा माझा फॉर्मॅट आहे. सिव्हिल, क्रिमिनल मध्ये नवीन जो फॉर्मॅट आहे त्या नवीन फॉर्मॅट मध्येच क्रिमिनलचं जजमेंट लिहायचं आहे. फॉर्मॅट फिक्स करा आणि मग 5-5 तरी जजमेंट स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये लिहून काढायचे आहेत. कारण लिहिण्याची प्रॅक्टिस हे सुद्धा आता महत्वाचं आहे. 5-5 जजमेंट लिहायला पाहिजे किंवा नाही, इन ऍडिशन टू दॅट 2-2 पेपर, 2 सिव्हिल 2 क्रिमिनल पेपर तरी सुद्धा सॉल्व्ह करायला पाहिजेत वेळ लावून.
समजा अगदीच लिहायचा कंटाळा येत असेल तर कमीत कमी 10 सिव्हिल आणि 10 क्रिमिनलचे लॉंग क्वेश्चन्स तरी लिहून काढा. प्लस आता जर बघितलं आपण तर शॉर्ट नोट आणि डिफरन्सेस यावर जास्त फोकस केलेला आहे. तर शॉर्ट नोट आणि डिफरन्सेस यावर जास्त फोकस करा. त्या फॉर्म मध्ये अभ्यास करायचा प्रयत्न करा. कंपॅरिझन, डिफरन्स काय आहे, याच्यावर शॉर्ट नोट आली तर काय लिहायला लागणार आहे. ह्याच्याबरोबरच एसे पूर्ण लिहायला पाहिजे, पाठ करायला पाहिजे असं काही नाहीये. एसे मध्ये एखादा रिसेंट इन्सिडेंट यायला पाहिजे, रिसेंट सुप्रीम कोर्टाचं जजमेंट रेफर व्हायला पाहिजे आणि त्याचा बॅकग्राऊंड काय आहे वगैरे. एसेचा एक फॉर्मॅट तुमचा असायला पाहिजे. एसे काही पूर्णच्या पूर्ण रेडी करून ठेवायची गरज नाही, पण एक 15 टॉपिक्स असे आहेत जे मागच्या 2-2.5 वर्षामध्ये चर्चेले जातात. असे काही लिगल टॉपिक्स असतील जसं UCC आहे, त्यानंतर सेम सेक्स मॅरेज वगैरे आहे. असे एक 15 टॉपिकवर तुमचं मटेरियल तयार करून ठेवलं पाहिजे. रोज फक्त एक एसे 2-3 वेळा वाचत जाऊन त्याचे फक्त पॉइंट्स जरी तयार करून ठेवले आपण तरी आपल्याला 4 ते 5 पानाचा एसे लिहिता येतो. लक्षात ठेवा या 60 मार्काकडे दुर्लक्ष होतं आणि हे 60 मार्कच डिसाईड करणार आहेत की इंटरव्ह्यूला कोण जाणार आहे. वन मोर थिंग, जे अनेक सक्सेसफुल लोकांनी मला सजेस्ट केलेलं ते मी तुम्हाला सांगतो. हा जो सेल ऑफ गुड्स पार्टनरशिप कॉन्ट्रॅक्ट सेकंड 76 सेक्शन ऑनवर्ड्स, सिव्हिल राईट्स आणि अॅट्रॉसिटीज, हे जे आहेत याचा एक राऊंड जर झालेला असेल आपलं प्रिपरेशन, तर बाकीचे सगळे सब्जेक्ट झाल्यानंतर शेवटी या सब्जेक्टनं तुम्ही अभ्यास करू शकता. कारण हे सब्जेक्ट थोडेसे बोरिंग वाटतात, मलाही बोरिंग वाटतात आणि छोटे आहेत, कमी वेटेजचे आहेत. तेवढंच त्यावेळी करून एक्झाम पुरतं आपल्या हे चांगले लक्षात राहू शकतील. तर हे शेवटी म्हणजे एक्झामच्या आधी थोडंसं 20-1 दिवसापूर्वी हे सब्जेक्ट करू शकता आणि शेवटचे पूर्ण 15 दिवस हे सगळं काही रिव्हिजनसाठी ठेवलं पाहिजे. म्हणजे 45 डेज मध्ये आपला प्लॅन हा पूर्ण झाला पाहिजे आणि पूर्ण 15 दिवस आपण रिव्हिजन केले पाहिजे. रिव्हिजनच्या शेवटच्या 15 दिवसामध्ये मॅक्झिमम फोकस हा रायटिंग प्रॅक्टिसवर असायला पाहिजे. तर हे होतं काही टिप्स माझ्याकडून या मधल्या पिरियडमध्ये काय करता येईल याविषयी. अजून एक महत्वाची गोष्ट आहे, बऱ्याचशा लोकांना हे सुद्धा माहीत नाहीये की मेन्सला वेगळा फॉर्म भरावा लागतो. तर त्याचे डेट्स बघा, मेन्सचे फॉर्म बघा, प्रॉपर डॉक्युमेंट्स अपलोडिंग करा, ते एकदाच पूर्ण करून घ्या आणि मग अभ्यासाला लागा. तर लक्षात ठेवा, जरी एक्झाम अब्रप्टली अनाउन्स झाली असेल तरी 60 डेज आपल्याला एमपीएससीने दिलेली ही एक फार मोठी अपॉर्च्युनिटी आहे. ज्यांनी पूर्ण अभ्यास सोडून जरी दिलेला असेल तरी सुद्धा रिवाईव्ह करून अजून सुद्धा आपण रेसमध्ये येऊ शकतो, प्रोव्हाइडेड तुम्ही सगळं काही बाजूला ठेवून 7 ते 8 तास रोज फोकसली अभ्यास केला पाहिजे. आय होप तुम्ही असं कराल आणि निश्चितच सक्सेसफुल व्हाल. कोणत्याही प्रकारची कोणतीही गरज निर्माण झाल्यास प्रिपरेशनमध्ये, फॉर्म फिलिंगमध्ये, वी आर ऑलवेज देअर फॉर यू. यू मे कॉन्टॅक्ट द अकॅडमी. सो ऑल द बेस्ट फॉर युअर प्रिपरेशन.